नमस्कार, बेधडकपणे आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, सध्या उत्तर प्रदेश सरकारसमोर कुठलाही महत्त्वाचा प्रश्न उरलेला नाहीये. ना गरिबीचा आहे, ना शेतीच्या हमीभावाचा आहे, ना बेरोजगारीचा आहे. कुठलाही प्रश्न नाही, कारण आधीच कर्जमाफी करून योगी सरकारनं शेतकऱ्यांची दुवा मिळवलेली आहे. सर्व उत्तर प्रदेशी अत्यंत आनंदात आहेत. पण म्हणूनच तिकडे एक नवीन वाद उभा राहिलाय, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा. महाराष्ट्रात नावासमोर वडिलांचं नाव लावण्याची पद्धत आहे, भारतातल्या अनेक भागात तशी आहे. म्हणूनच त्यांच्या नावात आता भीमराव रावजी आंबेडकर असा बदल करून सरकारनं घेतलेला आहे. घटनेच्या प्रतीवर बाबासाहेबांनी भीमराव रामजी आंबेडकर अशी सही केली होती. त्यांच्या वडिलांचं नाव सगळीकडे कागदोपत्री यावं अशी मागणी दस्तूरखुद्द राज्यपाल राम नाईक गेले काही महिने म्हणजे डिसेंबरपासून करत होते. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात त्यांना भीमराव रामजी आंबेडकर असंच यापुढे म्हटलं जाणार आहे. आज हे उत्तर प्रदेशात घडतंय, उद्या इतर ठिकाणी घडेल. आंबेडकरांच्या अनेक ऑटोग्राफ्स आहेत, अनेक स्वाक्षऱ्या आहेत. सवाल आहे की फक्त आंबेडकरच का आणि आत्ताच का? हा राजकारणातल्या खालच्या पातळीच्या प्रसिद्धीचा प्रकार आहे का? आज आंबेडकरांच्या नावाबद्दल होत आहे, उद्या इतरांच्या नावाबद्दलही असंच होईल. अॅट्रॉसिटी कायदा सौम्य केला गेला, सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे तसं करावं लागलं. त्यामुळे दलित नाराज आहेत. भीमा कोरेगावच्या दंगलीच्या जखमा ताज्या आहेत. खाजगी क्षेत्रात आरक्षणाची मागणी पुढे सरकत नाहीये आणि उत्तर प्रदेशात विद्यापीठामधल्या शिक्षकांच्या नेमणुकांच्या आरक्षणाच्या धोरणात जो बदल केला गेला त्यामुळे दलित नाराज आहेत. मग सहारनपूर आहे, उना आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दलितांना खुश करण्यासाठी हा नवा डाव टाकला जातोय का? 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा असं घडलं होतं की दलित आणि आदिवासी भागात भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त मतं आणि जागा मिळाल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे. पण त्यानंतर भाजपच्या सोबत ना सहयोगी पक्ष राहिले ना दलित खुश राहिले. याचं कारण भाजपचा छुपा अजेंडा मनुस्मृती आहे आणि त्यांना घटना बदलायची आहे असा समज दलितांमध्ये बळावलाय का? दलितांना खुश करण्यासाठी, त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी आंबेडकरांचं नाव बदलणं हाच एकमेव मार्ग आहे का? त्यापेक्षा सहारनपूर, उना या प्रकरणाकडे संवेदनशीलपणे पाहता आलं नसतं का? अशी टीका आता सामाजिक माध्यमातून होते. राम हे आता मतांच्या युद्धाचं प्रतीक बनलंय आणि दलितांच्या मतासाठी राम हे अस्त्र येत आहे. भाजपच्या राघव लखनपाल या खासदारांनी नुकतीच आंबेडकर जयंतीला एक शोभायात्रा काढली होती आणि तिथं घोषणा काय होती? यूपी में रहना होगा तो योगी योगी कहना होगा जय श्रीराम. आंबेडकर जयंतीला जय श्रीराम. हे कशाचं निदर्शक आहे? आज आंबेडकरांचं नाव बदलत आहे, उद्या आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलाल. यावर मायावतींनी हा सगळा ड्रामा आहे अशी टीका केली आहे. तर अखिलेश यादव यांनी आंबेडकरांच्या मार्गावरून चला, नाव बदलू नका असा टोला लगावलाय. बौद्ध असणाऱ्या आंबेडकरांना हिंदू दाखवण्याचा प्रयत्न का केला जातोय? हॉकिंग असो, स्टीफन किंवा डार्विन असो, भाजप प्रत्येक गोष्ट आमचीच आहे असं का दाखवतोय? तुमच्याकडे आयकॉन्स नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे आयकॉन स्वतःकडे आणण्याचा प्रयत्न करताय का? ही टीका होती आहे, त्याला भाजप काय उत्तर देणार आहे? नुकतीच सपा बसपा आघाडी उत्तर प्रदेशात झाली, त्यांनी फुलपूर गोरखपूर जिंकलं. त्या आघाडीतून निर्माण झालेलं आव्हान पेलण्याकरता हे उत्तर आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास बेधडक कार्यक्रमात. राम नामाचा भीम जप. आपण आमंत्रित केले, आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक आणि दलित पॅन्थरचे संस्थापक सदस्य जबी पवार. जबी पवार, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक हरी नरके. हरी नरके, आपलं या कार्यक्रमात स्वागत. भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे हे देखील आहेत. अमर साबळे, आपलं स्वागत. आणि माझे सहकारी ETV नेटवर्क से कार्यकारी संपादक अमिताभ अग्निहोत्री दिल्ली से इस प्रोग्राम में शामिल हो रहे हैं. सर, आपका भी इस प्रोग्राम में अमिताभ जी स्वागत. सुरुवात करूया अमर साबळे यांच्यापासून. अमर साबळे, ही गोष्ट सत्य आहे की 2014च्या लोकसभा निवडणुकीत दलित आणि आदिवासी क्षेत्रामध्ये काँग्रेसपेक्षा जास्त मतं आणि जास्त सीट्स भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर आपल्या सोबत ना आपले सहयोगी पक्ष उरले ना आपले मतदार उरले. विशेषतः दलित आपल्यावर पूर्णपणे नाराज आहेत. सहयोगी पक्षांपैकी आपल्या सोबत शिवसेना तर नाहीच आहे, TDP पण आपल्या बरोबर नाही आहे, इतरही आपल्यापासून दूर जात आहेत. आपल्या विरुद्ध तिसरी आघाडी
आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 20 पक्ष एकत्र झालेले आहेत. या सगळ्यामुळं आता तुमच्या तंबूत घबराहट पसरलेली आहे आणि म्हणून जो दिसेल तो आयकॉन असेल, दिसेल तो महापुरुष आहे, तो आमचाच म्हणायचा असं म्हणत तुम्ही आता भीमराव रामजी आंबेडकर हे नवीन नामकरण केलेलं आहे. अन्यथा संपूर्ण जग त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखायचं. अशा प्रकारे नवीन नामकरण करून तुम्ही तुमच्या प्रसिद्धीचा अत्यंत हीन पातळीचा दर्जा दाखवून दिलेला आहे. अमर साबळे, मला हसू येतं आणि आश्चर्य वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचं नामकरण हे त्यांच्या आईवडिलांनी केलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या वडिलांचं नामकरण त्यांच्या वडिलांनी केलेलं आहे. त्यांच्या वडिलांनी का केलं? मालोजी बाबांनी रामजी हे नाव का दिलं? तर ते रामानंदी पंथाचे होते. बाबासाहेब आंबेडकरांचे रामजी बाबा वडील होते ते कबीर पंथाचे होते. ही धार्मिक परंपरा त्या घराण्याला होती आणि त्या धार्मिक परंपरेतून अशी नावं ठेवली गेली. ते नामकरण जे झालं ते त्यांच्या कुटुंबियांनी केलेलं आहे. आता बाबासाहेबांची सर्व लेटरहेड्स असतील, बाबासाहेबांच्या सह्या पाहिल्या तर भीमराव रामजी आंबेडकर आहे असं सह्या आहेत आणि आपलं नाव असणं, आपल्या वडिलांचं नाव घेऊन सही करणं हे अभिमानास्पद वाटतं. म्हणून त्यांनी भीमराव रामजी आंबेडकर अशा सह्या सुद्धा केलेल्या आहेत. आता त्यांनी सह्या केल्यानंतर तसंच नाव असताना आता लोकांना किंवा राजकीय विचारवंतांना प्रत्येक ग्रामामध्ये जर राजकारण दिसत असेल तर त्यामध्ये राजकारण पाहू नये. खरं तर रामजी हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. बाबासाहेबांना ते नाव आवडायचं. दीक्षा घेण्यापूर्वी नागपूरला 1956 साली जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा बाबासाहेब घेणार होते तेव्हा सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. कारण रामजी बाबांवर बाबासाहेबांचं एवढं प्रेम होतं. त्यामुळं भीमराव रामजी आंबेडकर ह्या नावाचा आग्रह जो राम नाईक गव्हर्नर यूपी यांनी जो धरलेला आहे तो योगी सरकारच्या काळामध्ये धरलेला नाही. अखिलेश यादव जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून तो आग्रह धरलेला आहे. परंतु अखिलेशनी त्यामध्ये राजकारण पाहिलं, योगींनी त्यामध्ये राजकारण पाहिलं नाही म्हणून त्या नावाला त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही राजकारण नाही. अमर साबळे टेक्निकली यू आर परफेक्ट. तांत्रिक दृष्ट्या जर बोलायचं झालं तर तुम्ही बरोबर आहात. परंतु रामजी हे नाव प्रकर्षानं आत्ता लिहिण्यामागे डाव असा आहे आपला, असा आरोप होतोय आपल्यावर की आपल्यापासून दलित मतदार उना असेल, सहारनपूर असेल याच्यापासून दूर जात आहेत, भीमा कोरेगावपासून दूर जात आहेत आणि म्हणूनच आपल्याला रामजी हे नाव मध्ये घालून आपला रामराज्याचा अजेंडा पुढं सरकवायचा आहे. तुमच्याकडे दुसरे कुठलेही आयकॉन नाहीत म्हणून दुसऱ्यांचे आयकॉन तुम्हाला आपले करून घ्यायचे आहेत. हॉकिंग असो की डार्विन, प्रत्येक जण कसा आमचाच हे दाखवायला तुम्ही नेहमी पुढे असता. हे पहा की तुम्ही सांगितलेले हे वास्तव आहे. उनाची घटना असेल, सहारनपूरची घटना असेल, भीमा कोरेगावची घटना असेल, हे वास्तव आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. परंतु दलितांवर होणारे अन्याय अत्याचार हे सुद्धा वास्तव आहे. पण याच्यामुळे दलित मतदार संपूर्ण या देशातला भाजपच्या विरोधामध्ये गेला असं जे चित्र रंगवलं जातं हे गैरसमज पसरवण्यासारखं आहे. कारण 2014च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीचा आणि नरेंद्र मोदीच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढत गेलेला आहे आणि 19 राज्यामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे आणि भाजपच्या मित्र पक्षाची सरकार स्थापन झालेली आहे. मग 2014च्या निवडणुकीमध्ये दलित जे पाठीशी होते त्याच्यानंतर भाजपाच्या विचारधारेचा आणि सरकारचा विस्तार झालेला आहे. त्यामुळे दलित
बाजूला गेले असं काही म्हणता येणार नाही. आणि भीमा कोरेगावची घटना, भीमा कोरेगावच्या घटनेचा त्यामध्ये दलितांवर हल्ला झाला हे सत्य आहे, परंतु त्याचं राजकारण करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो चुकीचा आहे. ज्यांचे गुन्हे आहेत, ज्यांनी त्यामध्ये दलितांवर हल्ले केलेले त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, परंतु त्याचा राजकारण म्हणून दलितांना भडकवण्याचा प्रयत्न जो होत आहे तो अत्यंत चुकीचा आहे असं माझं मत आहे. एक मी इतरही पॅनलिस्टकडे जातो, त्याच्या आधी एक तुम्हाला प्रश्न असा आहे, अमर साबळे, आज उत्तर प्रदेशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण बदललं आणि भीमराव रामजी ठेवलं. यापुढे महाराष्ट्रात, यापुढे गुजरातमध्ये, मध्य प्रदेशात, छत्तीसगडमध्ये, जिथं जिथं आपली 21-22 राज्यात सत्ता आहे त्या प्रत्येक ठिकाणी आता भीमराव रामजी आंबेडकर असंच लिहिलं जाणार आहे का? आज आपण आंबेडकरांचं नाव बदलताय, उद्या आपण आंबेडकरांची घटनाही बदलाल, अशी टीका आणि भीती व्यक्त होते. त्याबद्दल काय सांगाल? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी असं स्पष्ट केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली नसती तर रेल्वेच्या फलाटावर चहा विकणारा हा सामान्य माणूस हा देशाचा पंतप्रधान झाला नसता. नंबर 2, या देशाचा कारभार मनुस्मृतीच्या आधारावर नव्हे तर भीमस्मृतीच्या आधारावर चालू राहील अशी स्पष्टोक्ती बाबासाहेब आपलं नरेंद्र मोदीजींनी दिली होती. त्याच्यानंतर या राज्यघटनेला कुणीही धक्का लावणार नाही, दलितांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आणि आजची लेटेस्ट न्यूज तुम्हाला सांगतो, अॅट्रॉसिटी ऍक्टच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे. बरोबर. याचा अर्थ असा, दलितांचं कल्याण, दलितांचं हित, दलितांची सुरक्षा आणि दलितांचं आरक्षण याला कुठेही बाधा येणार नाही असं नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलेलं आहे. तरी सुद्धा आपण संविधान बदलणार आहोत असा अपप्रचार करून सर्व विरोधक आपली मतपेढी सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत, बाकीचं काहीही नाही. जबी पवार, ऐकलत किती निर्मळ हेतून हे सगळं करण्यात आलेलं आहे. कोणत्याही मतपेटीचं राजकारण ह्याच्यामध्ये नाही. दलितांची काळजी घेतलेली आहे, भीमस्मृतीवरच हे सगळं चालणार आहे असं वारंवार ठासून सांगितलं जात आहे. मग आपला विश्वास का बसत नाहीये? त्याने आता म्हटल्याप्रमाणे आश्चर्यचकित करणारं तुमचं जे स्टेटमेंट होतं ते आश्चर्यचकित करणारं असं त्यांना वाटत होतं. मी अमर साबळे यांना त्यांना साधा प्रश्न विचारतो की त्यांच्या सरकारनं, युपी सरकारनं बाबासाहेबांचं नाव बदलते वेळेला त्यावेळी घटनेच्या 8व्या परिशिष्टाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि या 8व्या परिशिष्टामध्ये बाबासाहेबांनी जी सही केली आहे त्या सहीप्रमाणेच हे नाव बदलण्यात आलं आहे असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आता मी त्यांना मुद्दाम सांगू इच्छितो की माझ्याकडे 8वं परिशिष्ट आहे. या 8व्या परिशिष्टामध्ये सगळ्यात पहिली सही आहे ती देशाच्या घटना समितीचे अध्यक्ष बाबू राजेंद्र प्रसाद यांची पहिली सही आहे. दुसरी सही जवाहरलाल नेहरूंची आहे. त्यांचा खरं तर त्या घटना समितीशी काही संबंध नव्हता, एका लहानशा कमिटीचे सदस्य होते ते. तिसरी सही पट्टाभी सीतारामय्या यांची आहे. आणि 34वी सही B.R. आंबेडकरांची आहे. भीमराव रामजी आंबेडकर अशी सही नाही. आपल्याला पाहिजे असेल तर मी तुम्हाला हे दाखवतो. हे B.R. आंबेडकर अशी सही आहे. तरी सुद्धा खोटं किती बोलायचं? पवार, हाच तर खरा सवाल आहे की भीमराव रामजी असं का म्हणायचंय? भीमराव रामजी का घालायचंय? भीमराव रामजी ह्यासाठी घालायचे. तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही आता जे मगाशी त्यांच्या घराण्याचा इतिहास सांगितलात, त्यांचे वडील हे रामानंद पंथी होते. अगदी बरोबर आहे. त्यांनी आपल्या मुलाचं रामाशी संबंधित असलं नाव ठेवलं, तेही बरोबर आहे, हेच बरोबर आहे. परंतु हा जो राम होता, ह्या रामाने त्या काळात सुद्धा एक विद्रोहाची भूमिका घेतली होती आणि त्यांनी रामानंद पंथ नाकारला.
आणि त्यांनी कबीर पंथ स्वीकारला. जे वडिलांना जास्त विरोध करता येत नव्हतं, करायचं नव्हतं याचा, पण तो पंथ त्यांनी नाकारला आणि रामानंदचा त्यांनी पंथाच्या ऐवजी कबीर पंथ स्वीकारला. हे एक प्रकारचं त्यांनी त्या काळात एक विद्रोह त्यांनी केला होता. आता त्यांचं सरकार दरबारी जे नाव आहे ते तुम्हाला मी नाव सांगतो. त्यांचं सरकार दरबारी रामनाथ असं नाव आहे. तिथं त्याचं रामजी असं नाव नाही. आता हा जो राम, ज्या रामानं प्रयत्न केला, तो महाराष्ट्रातलाच राम आहे, ज्या रामाने प्रयत्न केला आणि रामाचं नाव लावण्याचा प्रयत्न केला, असे तुम्ही किती राम आणण्याचा प्रयत्न करा, किती आयकॉन दुसऱ्यांचे आयकॉन आपल्या छातीवर घेण्याचे प्रयत्न करा, आता लोकांना कळूच आहे. दुसरं तुम्ही म्हटलं की बाबासाहेबांनी भीमराव रामजी आंबेडकर अनेक ठिकाणी सही केली. भीमराव रामजी आंबेडकर या नावाने ते सही करत होते. कधी मराठीमध्ये ते भी रा आंबेडकर या नावाने सही करत होते. इंग्लिशमध्ये BR आंबेडकरची जगप्रसिद्ध सही आहे ती करत होती. तेव्हा आपल्याला इतिहास माहीत नसेल तर इतिहासावर बोलू नका. तुमच्याकडे इतिहास जाणायची पण अपेक्षा नाही आमची, कारण तुम्हाला तुमचा हा इतिहास हा तुमचा त्या परंपरेतला इतिहास आहे, हा आंबेडकरी चळवळीतल्या परंपरेचा इतिहास नाही. तेव्हा हे मताचं राजकारण आहे. तुम्हाला आता केवळ राम आठवतोय, तुम्ही राम जन्मभूमी करा, आणखी काय करण्याचा प्रयत्न करा. याच मुद्द्यावर आपण हरी नरके यांना विचारा. हरी नरके, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव श्रीरामाशी जोडून उत्तर प्रदेशातली दलित मतं स्वतःकडे खेचण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न आहे का? हिंदू देवदेवतांची पूजा करणार नाही असं सांगणाऱ्या आंबेडकरांनी अशी शपथ आपल्या अनुयायांना दिलेली होती, त्यांना रामभक्त दाखवायचा प्रयत्न का केला जातोय? मला स्वतःला असं वाटतं उदय सर, या विषयाला दोन बाजू आहेत आणि त्यातली पहिली बाजू ही आहे की भीमराव रामजी आंबेडकर असं नाव लावणं हे कायदेशीरदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या किंवा तांत्रिकदृष्ट्या योग्य चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. त्याचं कारण रेकॉर्डमध्ये तशा नोंदी आहेत. पण मुद्दा वेगळा आहे. मुद्दा हा आहे की बाबासाहेब आंबेडकर हे रामजी पुत्र होते हे खरं असून सुद्धा काय या रामजी पुत्राला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला होता का? म्हणजे रामाच्या मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना 5-5 वर्ष संघर्ष करावा लागला होता की नाही, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? एक. दुसरा मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनीच रामकृष्णाचं गौड बंगाल नावाचं परिशिष्ट लिहिलं आणि त्याच्यावर बराच वादविवाद पण झालेला आहे. पुढे जाऊन आपण असं जर बघितलं की नावामध्ये एका बाजूला असं म्हणायचं की काही नसतं, पण दुसऱ्या बाजूला मात्र नावाचं भावनिक जे वलय असतं त्याच्याशी खेळत खेळत राजकारण करायचं, हे कोण करतंय आणि कोण नाही यात मला रस नाहीये. माझा मुद्दा आहे तो असा की लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करायच्या ऐवजी आपण भावनिक अशा प्रकारची आवाहनं करून लोकांना त्याच्यामध्ये खेळवतोय का? आता रामाचाच मुद्दा असेल तर बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव रामजी होतंय खरं आहे, पण मग कांशीराम या नावात पण राम आहेत आणि अगदी सिद्धरामय्या या सुद्धा नावामध्ये राम आहेत. तेव्हा राम म्हटलं की सगळे एकसारखे आहेत असं असतं का? हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा मला स्वतःला असं वाटतो आणि तो जास्त महत्वाचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा त्यांनी ज्या 22 प्रतिज्ञा घेतल्या त्या 22 प्रतिज्ञांमधली दुसरीच प्रतिज्ञा अशी आहे, मी राम अगर कृष्ण यांना देव मानणार नाही अगर त्यांची उपासना करणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वडिलांचं नाव रामजी आहे म्हणून मी त्या रामाची उपासना करीन असं म्हटलेलं नाहीये. तिथे मात्र त्यांनी तत्वज्ञानाचा मुद्दा आला तेव्हा वडिलांचं नाव रामजी असलं तरी सुद्धा मी रामाची देव म्हणून पूजा करणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे नाव आणि तत्वज्ञान, नाव आणि विचार, नाव आणि काम असा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. आणि इथे माझ्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस ह्या महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या 22 खंडांपैकी हा 22वा खंड आहे. मी स्वतः खंड 17 ते 22चं संपादन केलेलं आहे. आता आपल्या समोर बोलत असताना माननीय जवी पवार सर म्हणाले की बाबासाहेबांची जी सही आहे तर त्या सहीमध्ये त्यांनी सांगितलं की BR आंबेडकर अशी मूळ सही आहे. हे बरोबर आहे. 8व्या परिशिष्टामध्ये 24व्या क्रमांकावर बाबासाहेबांची BR आंबेडकर अशी सही आहे. त्याचा जो अनुवाद हिंदीचा आणि अन्य भाषांमधला प्रकाशित झालेला आहे त्या संबंधामध्ये काही बोलत असतील कुणी तर ते ठीक आहे, पण मूळ इंग्रजी परत प्रमाण मानली जाते आणि मूळ इंग्रजी प्रतीवर मात्र BR आंबेडकर आहे. बाबासाहेबांच्या पत्रव्यवहाराचे खंड मी प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या सह्या प्रामुख्याने BR आंबेडकर अशा आहेत. पण असं जरी असलं तरी बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा भीमराव रामजी आंबेडकर असं सुद्धा लिहिलेलं आहे. हे नाकारण्याचं कारण नाही. माझा मुद्दा आहे तो असा की आपण केवळ नावाचं अशा प्रकारचं भावनिक आवाहन करून त्यांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं कार्य याचं काय करणार आहोत हा खरा म्हणजे चर्चेचा मुद्दा असला पाहिजे. या मुद्द्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. परंतु
उत्तर प्रदेश सरकारला हे का करावंसं वाटलं? आपल्यासोबत अमिताभ अग्निहोत्री आहेत, ईटीवी नेटवर्क से कार्यकारी संपादक। अमिताभ जी, आप इस चर्चा को सुन रहे थे। अगर तांत्रिक दृष्टि से देखा जाए, टेक्निकली देखा जाए तो एकदम सही है कि भीमराव रामजी अंबेडकर करना, इसमें नैतिक दृष्टया या तांत्रिक दृष्टया कोई गलती है, ऐसा कोई बात नहीं है। या ऐसे लोग मान रहे हैं जिन्होंने अंबेडकर जी को अपने जीवन में एक अपने आइकॉन की तरह पूजा है, चाहे वो हरि नरके हो या जबी पवार हो। लेकिन सवाल यह है कि उत्तर प्रदेश सरकार को ये करने की सूझी क्यों? ऊना और सहारनपुर के बाद सपा और बसपा का गठबंधन होने के बाद और 2014 में जितने दलित वोट मिले थे उसी के कारण सत्ता मिल गई थी। क्या 2019 में ये मिलने की आशंका है? इसलिए उत्तर प्रदेश में जो हुआ कल महाराष्ट्र में भी हो सकता है। इसलिए इस सवाल को जानना बड़ा जरूरी है आपसे, और आपकी इसमें अहम भूमिका रहेगी चर्चा में कि उत्तर प्रदेश की जमीनी हकीकत क्या है कि जिसके लिए बीजेपी को यह करना पड़ा। उदय जी, मैं 2-3 चीजें कहूंगा इस मसले पर। कल सुबह से लेकर मैं कई चर्चाओं में रहा और बाकी देश भर में जो चर्चाएं हुई उनको भी मैंने सुना, तमाम विद्वानों के तर्क वितर्क सुने। मेरी राय थोड़ी सी अलहदा है जितनी चीजें पब्लिक डोमेन में घूम रही हैं उनसे। मैं मानता हूं कि इस विवाद में कोई दूसरा नहीं पढ़ सकता कि मैं अपना नाम कहीं ए अग्निहोत्री लिखूं, कहीं अमिताभ अग्निहोत्री लिखूं। यह मेरा अधिकार है, यह किसी दूसरे का अधिकार नहीं हो सकता। एक 1952 में जब अंबेडकर साहिब बॉम्बे नॉर्थ से खड़े हुए लोकसभा के पहले चुनाव में और हार गए, उसके बाद वो राज्यसभा आए। राज्यसभा में उन्होंने जो फॉर्म भरा उसमें उन्होंने लिखा BR अंबेडकर, नाम भी BR अंबेडकर और दस्तखत भी BR अंबेडकर। मैं इस बहस में नहीं जाता कि मैं कागज लाऊं कि संविधान में दस्तखत ये थे, फला किताब में ये थे, ये फला ऑटोग्राफ ये दिए, नहीं, इस विवाद में का कोई मतलब नहीं। मैं एक बुनियादी सवाल मैंने कल भी रखा, आज भी रखता हूं। मैंने भाजपा के भी तमाम बड़े नेताओं से ऑफ द रिकॉर्ड ये बात कही, उनके पास उत्तर नहीं था। मैंने कहा भाई अंबेडकर साहब किसी जिले के आदमी थे? बोले नहीं। किसी कमिश्नरी के नहीं, किसी सूबे के नहीं, पूरे भारत के थे? हां जी थे। तो ये जो आपने ऑर्डर उत्तर प्रदेश में निकलवाया, यह गृह मंत्रालय, केंद्र सरकार के गृह मंत्रालय से यह अधिसूचना निकलवा देते तो कश्मीर से कन्याकुमारी, असम से गुजरात तक यह जरूरी काम हो जाता जो आपकी निगाह में देश में सबसे जरूरी है कि BR अंबेडकर के नाम का विभाजन भीमराव रामजी अंबेडकर करो। अगर यही सबसे जरूरी काम है तो यह अच्छा काम आपके मुताबिक अगर अच्छा है तो यह अच्छा और सुंदर काम पूरे देश में क्यों नहीं कर दिया? जितनी लंबी चिट्ठी उत्तर प्रदेश में टाइप हुई उदय जी, उतनी ही लंबी चिट्ठी से केंद्र में भी काम हो जाता। इसके लिए पार्लियामेंट नहीं जाना था, अध्यादेश नहीं लाना था, एक नॉर्मल एग्जीक्यूटिव ऑर्डर ज्वाइंट सेक्रेटरी स्तर के मुलाजिम का गृह मंत्रालय में देश भर में यह व्यवस्था कर देता। कैसी बात करते हैं हम लोग? 2018 का भारत इस बात पर जिरह कर रहा है कि BR अंबेडकर लिखोगे कि भीमराव रामजी अंबेडकर लिखोगे। अच्छा, इनके पिता का नाम था रामजी, बाबा साहिब के। क्या उस वक्त के समाज ने रामजी नाम होने के कारण इनको कोई सम्मान दिया? नहीं दिया। सम्मान तो भीमराव को भी नहीं मिला, इसी के विरुद्ध तो लड़ाई लड़ी। आज हम उस राम जी को उठा लाए, ये बुनियादी सवाल है। आज इस बात पर चर्चा होनी चाहिए थी कि बाबा साहब जिन 30 करोड़ लोगों के लिए लड़ते रहे पूरी जिंदगी, हमने उनकी आंख का आंसू पोंछा कि नहीं पोंछा? हम नॉन इश्यूज को ले आते हैं, हम टोकनिज्म की राजनीति करना चाहते हैं। और अगर केवल उनके पिता का नाम है वहां तक तो ठीक, और अगर मंशा भगवान राम से जोड़ने की है तो ये रॉन्ग नंबर डायल हो गया, रॉन्ग नंबर। ये अमिताभ अग्निहोत्री नहीं कह रहे, मैं 2 उदाहरण देता हूं।
भाजपा के एक दलित, बड़े दलित चेहरे उदयराज, उन्होंने कहा यह क्यों किया, दलितों में गलत संदेश गया इससे। एनडीए के एक बड़े घटक दल जनता दल यूनाइटेड के बड़े दलित चेहरे, बड़े नेता श्याम रजक ने कहा यह मनवादी सोच है, बाबा साहब के नाम के साथ छेड़छाड़ नहीं होनी चाहिए थी। क्या दिखाएंगे मुंह? अगर आप ये सोच रहे हो कि जैसे हमने बुद्ध को अवतार घोषित कर दिया, मुझसे कल कुछ दलितों ने कहा, उन्होंने कहा भाई साहब ये अंबेडकर जी को भी अवतार घोषित करने के चक्कर में तो नहीं है। इन सब चीजों में मत उलझिए। आप देखिए दलित की बेटी सम्मान से जीवन जी सके। मैं 3 उदाहरण देता हूं छोटे छोटे। शिक्षा, स्वास्थ्य, संपत्ति, सुरक्षा, इन 4 कसौटियों पर उदय जी भारत के दलित को कसकर देख लीजिए, हिंदुस्तान में इससे ज्यादा पिछड़े पायदान पर कोई दूसरा नहीं। ये 70 साल की आजादी की बात की तस्वीर है। हम किस मुंह से अंबेडकर साहब की तस्वीर से आंख मिलाते हैं? किस मुंह से? अरे हमारे पास इतना नैतिक अधिकार नहीं बचा कि हम बाबा साहब की प्रतिमा पर माला भी चढ़ा पाए। हमारे हाथ उतने भी पवित्र नहीं। और एक अंतिम बात इस सत्र के लिए, क्या कोई संतान ऐसी होती है जो अपने पुरखों का मान ना बढ़ा पाए तो ना बढ़ा पाए, कम से कम उनको चौराहे पर बहस के बीच में तो नहीं लाके खड़ा करे? गांधी, अंबेडकर, लोहिया, जयप्रकाश हमारे पुरखे हैं। हम इनको टेलीविजन के पर्दे पर लाके खड़ा कर दिया कि बहस तो हो, इन पर निगेटिव बातें हो। अरे मान नहीं दे सकते तो चौराहे पर लाके तो मत खड़ा करो बाबा साहब को। वो सूरज थे, सूरज। और आज जुगनू लोग, सब हम लोग जुगनू हैं, वो बाबा साहब के कद को माप रहे हैं इंची टेप लेकर। इससे ज्यादा कोई बात हो सकती है क्या? दुनिया के इतिहास में उठाकर देखिए, मार्टिन लूथर किंग और B.R. अंबेडकर जो सबसे चमकदार नक्षत्र दिखते हैं अक्रॉस द वर्ल्ड। और हम लोग क्या क्रिएट कर रहे हैं कि ना राम जी लिखा जाएगा, अब जो नहीं लिखे उसको जेल भेजेंगे। एक बात और कहूं, आप मराठी हैं, मराठी में बात हो रही है। बाला साहब का पूरा नाम क्या था महाराष्ट्र में भी सब लोग नहीं जानते। उनका नाम दूसरा बोल के दिखाओ, उद्धव का नाम दूसरा बोल के दिखाओ, राज ठाकरे का दिखाओ, शरद पवार जी का दिखाओ। लोग पूछेंगे किसका नाम ले रहे हो, कौन है ये? और राम नायक जी मेरे मित्र हैं, उन्होंने ये बात कही अगर, तो इसमें एक अर्ध सत्य है डॉक्टर उदय जी। बराबर। राम नायक जी की चिट्ठी में ये नहीं था कि राम जी जोड़ो, उन्होंने कहा था अंबेडकर, हिंदी में आपे बड़े आ की मात्रा लगेगी, आम्बेडकर, नॉट अंबेडकर। वो सिर्फ स्पेलिंग मिस्टेक की ओर ध्यान दिया लाया था। एक सवाल बहुत अदब से पूछता हूं राम नायक जी से, राम नायक जी आपने तो अपने नाम में नहीं जोड़ा पिताजी का नाम। ये कैसी परिपाटी हम शुरू कर रहे हैं? अमिताभ जी, गांधी का नाम बदलने की कोशिश करेंगे, परसों सुभाष चंद्र बोस का। अमिताभ जी बिल्कुल सही कहा आपने। मेरा वही सवाल है कि क्या एसपी और बीएसपी का अलायंस होने के बाद कुछ मतों का परिवर्तन हो सकता है? इस मैथमेटिक्स को बदलने के लिए ये एक चाल चली गई हो, या ऐसा कुछ हो रहा है कि उत्तर प्रदेश के आने वाले चुनाव में जो दलित मतदाता है वो उनसे दूर जा रहे हैं? मंतव्य वही है, इंटेंशन वही है, कोशिश वही है, जाल उसी के लिए फेंका है। लेकिन मेरी राजनीतिक समझ कहती है ये रॉन्ग नंबर डायल हो गया, ये रॉन्ग नंबर डायल हो गया। अमर साबळे, दलित भी अब समझदार हो रहे हैं। वो पूछते हैं 77 में जब जनता पार्टी में जनसंघ शामिल था सरकार में, तब बाबा साहब को भारत रत्न क्यों नहीं दिया? ये 90s में विश्वनाथ प्रताप जब बने तब दिया गया। तमाम तरह के सवाल हैं। ये राम जी बीच में लाके भाजपा ने रॉन्ग नंबर डायल कर दिया। अमर साबळे, बाबा साहब को सम्मान देने का सबसे अच्छा तरीका था
30 करोड़ लोगों की बेहतरी के लिए काम करिए, दलित और आदिवासी के लिए। बाबा साहब को सबसे बड़ी श्रद्धांजलि होगी और दलित वोट भी मिलता। लेकिन राम जी लाने से दलित वोट नहीं मिलेगा। राम जी का मंदिर अयोध्या में बनाओगे तब कुछ रास्ता दिखेगा। दो छोटे से तथ्य में दो छोटे से अमिताभ जी तथ्य आपसे जानना चाहूंगा। क्या यह बात सही है कि सरयू नदी के किनारे प्रभु राम जी का एक बड़ा पुतला बनाया जाने वाला है, जिसके लिए 330 करोड़ रुपए की लागत लगेगी और 100 मीटर की ऊंचाई का होगा? क्या यह सही है बात? बिल्कुल ठीक है। 100 फीट डॉक्टर, 100 फीट। और दूसरा, सरयू के घाट पर भगवान राम की 100 फीट की, और उसी के उत्तर में सैफई में जहां अखिलेश यादव का गांव है, वहां अखिलेश जी 50 फीट ऊंची कृष्ण की मूर्ति लगवा रहे हैं। वाह! यानी सैफई में कृष्ण जी की मूर्ति है और सरयू में राम जी की। और एक बात आपसे पूछना चाहूंगा, क्योंकि आप जमीन से जुड़े हुए पत्रकार हो वहां के। राघव लखनपाल नाम के बीजेपी के एक सांसद है, उन्होंने अंबेडकर जयंती को एक बड़ा जुलूस निकाला था, एक बड़ी शोभा यात्रा निकाली थी। उस शोभा यात्रा में जो बात जोर जोर से कही जा रही थी वो ये रही थी कि अगर यूपी में रहना होगा तो योगी योगी कहना होगा, जय श्री राम। अंबेडकर की जयंती पे जय श्री राम, क्या ये सही है? देखिए, बहुत अच्छी बात आपने पूछी डॉक्टर साहब। उसके बाद ये बात लोगों के जहन में कैसे रजिस्टर हुई उसका परिणाम बताई देता। उसके बाद उत्तर प्रदेश में स्थानीय निकाय के चुनाव हुए। करेक्ट। पश्चिमी उत्तर प्रदेश में भाजपा मेयर की लड़ाई हार गई, गाजियाबाद से आगे, गाजियाबाद तक जीती, उसके बाद हार गई। दलितों ने उस चीज को बहुत ही हृदय पर लिया। और एक बात और महत्वपूर्ण बात, कल मुझसे एक बुजुर्ग दलित ने एक अच्छी बात कही। लिखने पढ़ने वाले व्यक्ति हैं, भद्र पुरुष हैं। उन्होंने हमसे कहा कि भैया 6 दिसंबर की तारीख तो लोगों को पहले से याद थी इस मुल्क में, दुनिया में, कि इसी दिन बाबा साहब का परिनिर्वाण हुआ था। तो अयोध्या में 6 दिसंबर की तारीख ही क्यों रखी थी 92 में, 1992 में? अरे 5 रख लेते, 7 रख लेते, 10 रख लेते। जिस दिन बाबा साहब का महापरिनिर्वाण हुआ उसी तारीख को आपने अयोध्या में एक नए ढंग का कार्यक्रम कर दिया। ये बाबा साहब को सम्मान देने की परंपरा है। करेक्ट। ये सवाल है। तारीख आपने तय की थी, मैं उस वक्त भी पत्रकारिता कर रहा था, तारीख करने वाला। बिल्कुल सही कहा आपने अमिताभ अग्निहोत्री जी। अमर साबळे, उत्तर प्रदेशमध्ये विद्यापीठामध्ये शिक्षकांच्या जागा भरायच्या आहेत, त्याला जी आरक्षण पॉलिसी होती त्या आरक्षण पॉलिसीमध्ये बदल करण्यात आला। आणि तो बदल असा होता की संपूर्ण विद्यापीठ एक युनिट म्हणून नाही तर प्रत्येक डिपार्टमेंट एक युनिट म्हणून वापरायचं आणि त्याच्यामध्ये जागा जर भरता येत असतील तर भरायच्या। याच्यामुळे दलितांच्या जागा खूप कमी झाल्या। हे सगळं भाजप का करतंय? सबका साथ सबका विकास म्हणायचं आणि प्रत्यक्षात मात्र या सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत। अमर साबळे, तुम्ही सांगताय तो भूतकाळ आहे, वर्तमान काळ नाही सांगत। कारण त्या यूजीसी विद्यापीठाच्या भरतीमध्ये जो निर्णय होता तो दुरुस्त केलेला आहे। पूर्वी ते विद्यापीठ लक्षात घेऊन ज्या जागा भरल्या जात होत्या तो पूर्वीची स्थिती कायम ठेवलेली आहे आणि नवीन जो निर्णय करण्यात आला तो रद्दबदल केलेला आहे। त्यामुळे जुने विषय आहे ते नवीन विषय घेऊन आलं पाहिजे। तुम्हाला एक सांगतो, या देशामध्ये दलित फार अत्याचारग्रस्त आहेत, त्यांचं वाटोळं झालं, त्यांना आता जगण्याशिवाय मरण्याशिवाय पर्याय नाही अशी अजिबात परिस्थिती नाही। परंतु काही तथाकथनांनी राजकीय स्वार्थासाठी तसं चित्र निर्माण केलेलं आहे। तुम्हाला सांगतो, याच उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड बहुमत मिळालं, 2 जागा गेल्या, परंतु त्याच्यानंतर राज्यसभेच्या जागामध्ये पुन्हा तिथं यश संपादन केलेलं आहे। आणि संपूर्ण देशामध्ये 125व्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा सन्मान
जेवढा मोदी सरकारच्या काळात झाला तेवढा यापूर्वी कधीही झालेला नाही. परंतु ज्यांचं राजकारण धोक्यात आलेलं आहे, ज्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, त्यांनी दलितांच्या नावानी आवाज करत, टाहो फोडत दलितांचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु दलितांच्या बद्दल कळवळा व्यक्त करण्याने कधीही त्यांनी संस्था उभ्या केलेल्या नाही, सामाजिक प्रकल्प उभे केलेले नाहीत आणि सामाजिक प्रकल्पाच्या माध्यमातून दलितांचा उद्धार कल्याण करण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही. हे फक्त बोल घेवडे तथाकथित व्यक्ती आहेत. ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारला नावं ठेवण्याचा एकच धंदा आहे. बाकी त्यांनी शेजारच्या नातेवाईकाचं सुद्धा भलं केलेलं दिसणार नाही. तुम्ही सगळे नेते तपासा आणि त्यांनी किती सामाजिक प्रकल्प राबवले, कितींना नोकऱ्या दिल्या, किती सामाजिक उद्धाराचे प्रकल्प राबवले, याच्यामध्ये तुम्हाला कुणीही दिसणार नाही. त्यामुळे ह्या शिव्या दिल्या जातात. हे 2019 सालच्या निवडणुका जवळ येत चाललेल्या आहेत म्हणून हे या पद्धतीचं षडयंत्र सुरू झालेलं आहे, बाकी काहीही नाही. जबी पवार, आता उत्तर प्रदेशातली जमिनी परिस्थिती काय आहे ती माझे सहकारी अमिताभ अग्निहोत्री यांनी सांगितली. त्यांनी यामागचं राजकारण समजावून सांगितलं आणि या सगळ्यातला फोलपणा देखील समोर आणला. आपल्या सरकार तरी देखील हे करू पाहत आहे. यामागची नेमकी कारणमीमांसाही आता आपण पाहिली. आंबेडकरांचं नाव जर खरोखर घ्यायची लायकी आणायची असेल तर काय करावं लागेल असं वाटतं आपल्याला? नाव बदलून खरोखरच आज दलितांच्या अवस्थेमध्ये फरक पडणार आहे का? अमिताभनी जे अत्यंत महत्वाचा 6 डिसेंबरचा जो मुद्दा उपस्थित केला होता आणि आता साबळे साहेबांनी असं म्हटलं की जुलै नवीन ठिकाण पहा. 6 डिसेंबरला तसा प्रकार घडला, त्याला खूप वर्ष झाली. मी गेल्या ह्याच वर्षाचं सांगतो ना, या वर्षी अमिताभ जी 20 मार्च को जो सुप्रीम कोर्ट का निर्णय जो है एट्रॉसिटी एक्ट के बारे में, वो 20 मार्च को ही किया गया. इसलिए इस 20 मार्च को किया गया क्योंकि बाबा साहब अम्बेडकर ने 20 मार्च को एक जन लड़ा की शुरुआत की थी. इस देश में जन लड़ा की शुरुआत बाबा साहब अम्बेडकर ने 20 मार्च को की थी. अभी 6 दिसंबर का चलो हम भी ऐसे कितने भी करो हो तो 6 दिसंबर महापरिनिर्वाण दिन होगा. वो किसी को याद करने की जरूरत भी नहीं. हमारे दिल पे वो छपा हुआ है, हम हमारे कलेजे में छपा हुआ है. आप कितने भी बाकी के प्रोग्राम करो, हम उसको भूलने वाले नहीं. मगर नहीं भूलते इसलिए बार बार दूसरी तारीख लिया और 20 मार्च लिया. ये करते क्या, उदयजी काय करतात, ते दगड पाडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एखादं मधमाशाचं पोळं असतं, त्या मधमाशाच्या पोळावर दगड मारायचा आणि बघायचं माशा घोंगावत आहेत का, आपल्याला चावायला येत आहेत का, हे ते प्रयोग करून पाहतात. परंतु मी त्यांना सांगतो, हे मधमाशाचं पोळं, हे पोळं तुमचे डोळे काढल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही असं करू नका. प्रयत्न करता आणि नंतर तुम्ही माघार घेता. किती दिवस असे तुम्ही माघार घेताय? हे माघार घेण्याचं राजकारण बंद करा. आणि खरं काय, आणि दलितांच्याबद्दल त्यांनी म्हटलं की एक संस्था उभ्या केल्या नाहीत, अमुक नाही केलं. अहो, तुम्ही भाजपमध्ये आज आहात म्हणून तुम्ही एवढा जोराने बोलता. उद्या भाजपच्याकडून तुम्ही आज ना उद्या खासदारकीच्या याच्यातून जाणार आहात. गेल्यानंतर पुण्यातला साधा माणूस तुम्हाला जयजयी करतो का बघा. मी जिवंत असणार आहे, तुम्ही जिवंत असणार आहे. आज तुम्ही आहात ती भाई मगरूची भाषा आज जे आम्हाला बुद्धशुद्धी करतायत ती मगरूची भाषा करायला उद्या तुम्ही जागेवर असाल का? म्हणजे जागेवर म्हणजे तुम्हाला साधे लोक जयभीम तरी करतील का? हा तुम्हाला मी उद्या अमर साबळे दुसरं आपण जे म्हणालात बाबासाहेबांचं काम महत्वाचं आहे. आता ही सगळी मंडळी बाबासाहेब आज बाबासाहेब नाव का काढतात ते, तर मी बाबासाहेब, माझे वडील बाबासाहेब म्हणत होते, मी बाबासाहेब म्हणतो, माझा मुलगा बाबासाहेब म्हणतो, माझ्या मुलाचा मुलगा बाबासाहेब आहे. अशा पिढ्यानपिढ्या बाबासाहेब ही उपाधी राहणार आहे. आणि हेच नेमकं त्यांच्याकडे आहे. बाबासाहेब बाकीच्या सगळ्या कोणाला उपाध्या नाहीत, शंकराचार्याला उपाधी नाही, कोणाला उपाध्या नाहीत. या एकट्या माणसाला एकच उपाधी बाबासाहेब ही एकमेव उपाधी जाते. ही काढून टाकायचं त्यांच्या मनात हे आहे, एक किलविषय. आपण जाऊया हरी नारके यांच्याकडे. हरी नारके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य लक्षात ठेवण्याकरता त्यांचं नाव बदलणं गरजेचं कसं बॅकफायर होऊ शकतं हे आपण पाहिलं. परंतु त्यांचं कार्य लक्षात ठेवण्याकरता नेमकं काय करावं लागेल असं वाटतं आपल्याला? केवळ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी हिंदू म्हणून जन्माला आलोय पण हिंदू म्हणून मरणार नाही. मग त्यांची ही हिंदू धर्मातली वापसी, घर वापसी कशासाठी? मला स्वतःला अतिशय महत्वाचा मुद्दा वाटतो उदय सर हा, की बाबासाहेबांचे विचार
प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिलांचं प्रबोधन आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं स्थान मिळणं, या गोष्टी आपण जितक्या करू तितका बाबासाहेबांचा विचार पुढे जाणार आहे. त्यांनी अतिशय स्पष्टपणाने असं म्हटलंय की भारतीय समाजामध्ये 3 अशा जागा आहेत की ज्या शोषणाच्या आणि पक्षपाताच्या भेदभावाच्या जागा आहेत. त्यातली पहिली आहे लिंगभाव, स्त्री पुरुष विषमता, Correct. दुसरी आहे जातीवर आधारलेली विषमता आणि तिसरी आहे वर्गीय गरीब श्रीमंत ही विषमता. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये 3 असे अक्ष आहेत की जे विविधतेचे अक्ष आहेत, ज्याच्यामध्ये धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती हे अक्ष विविधतेचे आहेत, ते विषमतेचे नाही आहेत. याचा एकत्रितपणे विचार करून बाबासाहेबांनी स्त्री पुरुष समता, संसाधनांचं फेरवाटप, शिक्षण, पण शिक्षण म्हणताना ज्ञानार्जनाच्या बरोबरीनंच ज्ञानाची निर्मिती आणि कलाकौशल्यांची निर्मिती, आंतरजातीय विवाह, आरोग्य, शिक्षण याच्यावर भर देणं, या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय का? अमर साबळे साहेबांना मी थेटपणाने असं विचारू इच्छितो की सर, पूर्वी आपल्या देशामध्ये प्लॅन बजेट आणि नॉन प्लॅन बजेट असायचं आणि त्याच्यामध्ये जो प्लॅन बजेट असायचा, विकासावर खर्च केला जायचा, त्याचा प्रपोर्शनेट टू द पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दलित आदिवासींसाठी थेटपणाने पैसा दिला जायचा. करेक्ट. अलीकडच्या काळामध्ये प्लॅनिंग कमिशन आपण बंद केलं, त्यानंतर त्या ठिकाणी नीती नीती आयोग आयोग आला आला. आणि आपण असं धोरण बदललं की प्लॅन आणि नॉन प्लॅन असं वेगळं असणार नाही, ते एकत्रित असेल. बजेट खूप वाढलं, परंतु दलित आदिवासींच्या शिक्षणासाठी जो पैसा दिला जात होता, आरोग्यासाठी, रोजगारासाठी जो दिला जात होता, तो यापूर्वीचा आणि आता असा जर आपण एकत्र करून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये घट का होते आहे. उदय सर, आपण वेगवेगळे बाबासाहेबांचे संदर्भ दाखवतोय पडद्यावर म्हणून विनंती करतो आपल्याला की बाबासाहेबांची 8व्या सूचीमध्ये भारतीय राज्यघटनेच्या इंग्रजी मूळ प्रतीमध्ये जी B.R. आंबेडकर अशी सही आहे, तिचं शूटिंग आपल्या लोकांनी इथनं केलेलं आहे, आपल्याकडे ते पोहोचलेलं आहे. आपल्या टीमला आपण सूचना द्या की तेही दाखवा, कारण बाबासाहेबांची भीमराव रामजी आंबेडकर जी सही आहे दाखवली जाते ती बरोबर आहे, पण तशीच बाबासाहेबांची सर्व ठिकाणी B.R. आंबेडकर, बहुसंख्य ठिकाणी B.R. आंबेडकर अशी सही आहे, तेही शूट केलेलं आहे आपल्याकडे, आपल्या टीमकडे ते आहे, तेही दाखवा. माझा मुद्दा आहे तो असा की भावनिक प्रश्नांच्या ऐवजी आपण थेटपणाने विकासाच्या प्रश्नांवर बोलूया, आपण जनतेच्या उभारणीच्या कामांबद्दल बोलूया. बघा, इथे B.R. आंबेडकर हे अतिशय स्वच्छपणाने दिसतंय. ही मूळ प्रत आहे, ही भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत आहे, त्याच्यावरची ही सही आहे. आणि मग ज्या भाषांतरित प्रती केल्या गेल्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे, हे बरोबर आहे. माझा मुद्दा आहे तो असा की आपण स्त्री पुरुष समतेचं काय करणार, आपण शिक्षणाचं, कौशल्यांच्या आणि ज्ञाननिर्मितीचं काय करणार, संसाधनांच्या फेरवाटपाचं काय करणार, जाती निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाहांचं काय करणार, धर्मचिकित्सेचं काय करणार, हे खरे मुद्दे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की भावनिक प्रश्नांच्या ऐवजी बजेटवर बोलूया. बजेट नेमकं आपलं धोरण सांगतं, बजेट आपली भूमिका सांगतं. मला हे समजून घ्यायला आवडेल की याआधी जो पैसा दिला जात होता दलित आदिवासींच्या विकासासाठी प्लॅन बजेटमधनं प्रपोर्शनेट टू द पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, तो अलीकडच्या काळामध्ये कमी झाला का, आणि तो झाला तर का झाला? एक शेवटच्या मिनिटभरात उत्तर आपण अपेक्षित करूया अमर साबळे यांच्याकडून. अमर साबळे, सबका साथ सबका विकास मध्ये अलगतावादाच्या राजकारणापेक्षा सुद्धा रोजगार निर्मितीवर आणि संसाधनांच्या पुनर्मांडणीवर जर भर दिला तर अधिक जास्त दलित खुश होतील, नक्की केवळ नामकरणाच्या बदलामुळे. याच्यामध्ये सबका साथ सबका विकास मध्ये नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधान होण्याच्या अगोदरपासून या देशातील 125 कोटी जनतेचा विचार मांडलेला आहे. त्याच्यामध्ये दलित येतात. दलित हा फार स्पेशल अशा पद्धतीने मांडणी करायची गरज नाही. 125 कोटी जनतेमध्ये दलित येत असतात. परंतु या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या गरिबी निर्मूलनाच्या जेवढ्या योजना झालेल्या आहेत त्या सर्व योजनांचा लाभ साधारणतः 92 ते 95% फक्त दलितांना मिळत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु जवी पवार ज्या पद्धतीने बोलतात त्यांच्याकडून ती परिपक्वतेची अपेक्षा मी करणार नाही. परंतु आता नरके सरांनी जो मांडलेला मुद्दा आहे हा वैचारिक मुद्दा आहे. अशी वैचारिक चर्चा व्हायला पाहिजे आणि वैचारिक मुद्द्याच्या आधारे दलितांचा एकूण देशाच्या रचनेमध्ये, त्यांच्या विकासामध्ये जो निधी उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन हे कुठपर्यंत आलं याच्यावर चर्चा पुन्हा एकदा व्हायला हरकत नाही. त्यांनी चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे. परंतु उदाहरणार्थ जनधन योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल,
ह्या सर्व योजना ज्या गरिबांसाठी ज्या योजना आहे त्याचा लाभार्थी 92 ते 95% हा दलितच आहे, हे आपल्या लक्षात येईल. त्याची आकडेवारीसह तुमच्यासमोर मी पुढच्या कार्यक्रमामध्ये मांडणी करू. बरोबर आहे, दलितच आहे, परंतु तरी देखील मग हे सगळं दलित असताना भीमराव रामजी आंबेडकर असं नामकरणाची गरज काय होती? प्रेक्षको, राम नामाच्या भीम जपावरून होणाऱ्या राजकारणाचा वेध गेले तासभर आपण करत होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा हे रामानंदी पंथाचे होते म्हणून त्यांच्या वडिलांचं नाव रामजी असं ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती अमर साबळे यांनी दिली. प्रत्येक ठिकाणी विरोधकांना केवळ राजकारणच दिसतं अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली जावी अशी स्वतः बाबासाहेबांची देखील इच्छा होती आणि यात कुठेच राजकारण नाही अशी सगळी बाजू आपला पट त्यांनी आज मांडला. तर घटनेत भीमराव रामजी आंबेडकर अशी सही कुठेच नाही अशी माहिती ज.बी. पवार यांनी दिली. तसंच भाजपला इतिहास माहीत नसेल तर त्यावर त्यांनी बोलू नये असा टोला देखील लगावला. रामजींचे पुत्र असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांना काळाराम मंदिरात मग प्रवेश का मिळाला नाही असा प्रश्न हरी नरके यांनी विचारला. तर रामाची उपासना देव म्हणून मी करणार नाही अशी प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती अशी माहिती स्वतः त्यांनी दिली. सोबतच आपल्या वडिलांचं नाव त्यांनी लिहिलं होतं हे नाकारता येत नाही, तांत्रिकदृष्ट्या ते बरोबर आहे असं हरी नरके यांनी सांगितलं. तर आंबेडकरांना विष्णूचा अवतार म्हणून तर आता घोषित करणार नाही ना अशी भीती देखील पसरल्याचं अमिताभ अग्निहोत्री यांनी सांगितलं. आपल्या पूर्वजांना असं चव्हाट्यावर आणणं कितपत योग्य आहे हा सुद्धा सवाल त्यांनी केला. रामजी नाव जोडल्यानं भाजपला दलितांची मतं मिळणार नाहीत असं प्रतिपादन देखील आज त्यांनी केलं. प्रेक्षको, हे सगळं दुर्दैवी आहे. दुर्दैवी आहे की आम्हाला आंबेडकर नीट कळलेच नाहीत. शाळेमध्ये जे आम्ही वाचले ते फक्त घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पण त्यांचं काम, समता, स्वातंत्र्य या सगळ्यासाठी त्यांनी केलेला आयुष्यभराचा संघर्ष आम्हाला कधी कळलाच नाही. राज्य करताना फक्त त्यांची जयंती मयंती साजरी करणं आणि मतपेटी जपणं, व्होट बँक पॉलिटिक्स करणं एवढंच कळलं. त्या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना घेणं देणं नव्हतं आणि त्यांच्या नावावर ज्या चळवळींची दुकानं चालवली ती देखील आता उघडी पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरोखरच न्याय द्यायचा असेल तर हा मार्ग निश्चितच नाही. दलितांवरचे अत्याचार कमी करणं, त्यांना समान संधी देणं, सामाजिक प्रतिष्ठा देणं, त्यांना सक्षम बनवणं, एम्पावर करणं, सुशिक्षित करणं और रोजगार उपलब्ध करून देणं म्हणजेच दलितांचं नाव आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बदलण्यासारखं आहे. पण आजच्या राजकारण्यांना गरज भासते ती विचारांची नाही तर प्रतीकांची. त्यामुळे महापुरुषांची जाती धर्मात विभागणी केली जाते. त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याऐवजी जातीचा शिक्का मारणं हेच जास्त सोयीचं असतं. तात्कालिक राजकारण त्यामुळे साध्य होईल, पण समाजाचं नुकसान फार दीर्घकाल आणि अत्यंत गंभीर होईल याचा विचार करायची वेळ आलेली आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले ज.बी. पवार, हरी नरके, अमर साबळे यांचे आभार. अमिताभ जी, इस प्रोग्राम में शामिल होने के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया. आज बेधडकमध्ये इतकंच. आपण सोमवार ते शुक्रवार दररोज भेटूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.